हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप. तर इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप काय आहे, त्याच्या बेसवरती आपण ट्रेड कसे घेऊ शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग किती आहे, रिस्क रिवॉर्ड किती ठेवायचा आहे, एंट्री कुठे प्लॅन करायची, टार्गेट, स्टॉप लॉस, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याच्या आधी फेअर व्हॅल्यू गॅप काय आहे ह्याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. तर खूप लोकांनी फेअर व्हॅल्यू गॅपचा व्हिडिओ बघितलेला आहे. त्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅपवरती व्हिडिओ बनवा, तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तर इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅपचा व्हिडिओ जर तुम्ही बघतात आहात आणि तुम्हाला खूप सारे कन्सेप्ट क्लिअर झालेले नसतील तर तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅपचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघू शकतात. ओके, ज्यांनी ऑलरेडी बघितलेला आहे त्यांच्या अगदी लक्षात येईल की किती सुंदर हा सेटअप आहे. ओके, सो हा जो सेटअप आहे हा नेहमी बनत नाही, रोज बनत नाही, खूप दिवसातून एखाद्या वेळेला बनतो. तुम्ही हा निफ्टीमध्ये पण यूज करू शकता, बँक निफ्टीमध्ये पण, आणि स्टॉक्स मध्ये पण सुद्धा तुम्ही याला यूज करू शकता. तर टाइम फ्रेम काय राहणार आहे, टाइम फ्रेम याचा 5 मिनिट, म्हणजे मी मोस्टली 5 मिनिट यूज करते. 5 मिनिट, 15 मिनिट तुम्ही यूज करू शकता, 1 आवर पण यूज करू शकतात, पण आपण इंट्राडे साठी बघतो आहे तर आपण 5 मिनिटच कन्सिडर करूयात. ओके, सो या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे व्हॅल्यू मिळेल. सो जाऊया आपल्या चार्ट वरती. आपण आधी ड्रॉइंग थ्रू समजूयात, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवते. तर इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप काय असते हे मी तुम्हाला ड्रॉइंग थ्रू शिकवते. तर बघा, आपण फेअर व्हॅल्यू गॅप बघितलेली आहे. फेअर व्हॅल्यू गॅप मी पहिले तुम्हाला सांगते, जसं की कधी तुम्हाला बघायला मिळतं की एखाद्या स्टॉकमध्ये किंवा निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघता की इथे काय होतं, खूप मोठी ग्रीन कॅन्डल बनताना आपल्याला दिसते. तिथे काय असतो, इन्स्टिट्यूशनल बाईंग होत असते, किंवा इथे जसं समजून घ्या की मोठा पैसा इन्व्हॉल्व असतो. इथे सडन बाईंग होते आणि खूप मोठी कॅन्डल आपल्याला फॉर्म होताना इथे दिसते. तर आपल्याला काही नाही करायचं आहे, जस्ट काही लोक काय करतात की मोठी कॅन्डल बनली का मग इथेच वरती एंट्री प्लॅन करतात, पण जर खाली आला तर याच्यामध्ये स्टॉप लॉस खूप मोठा होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, जसं की फेअर व्हॅल्यू गॅप जर बघितली तर काय असते की ही जी कॅन्डल आहे, हिच्या खालची जी कॅन्डल आहे तिचा हाय, आणि ही जी वरची कॅन्डल आहे तिचा लो, हे ह्याचे लेवल्स ड्रॉ करायचे. जसं की आता याचा लो आणि ह्या कॅन्डलचा हाय. ओके, सो हे काय झालं आपल्यासाठी, फेअर व्हॅल्यू गॅप. ही काय झाली, फेअर व्हॅल्यू गॅप. आता फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये आपण कसे ट्रेड प्लॅन करतो की आता ग्रीन कॅन्डल बनली आहे तर आपण काय करायचं आहे की अपसाईड साठी ट्रेड बघायचा आहे, अपसाईड साठी ट्रेड बघायचा आहे. मग हा काय करणार, हा काय करणार की थोडासा वरती जाणार, हा थोडासा वरती जाणार. आपण इथे ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे, याला वरती जाऊ द्यायचं आहे. पण जेव्हा हा इथे येणार या लेवलच्या आतमध्ये, आणि याचा सेंटर पण आपल्याला ड्रॉ करायचा असतो, सेंटर आपण ड्रॉ केला. ओके, सो जेव्हा हा या लेवलच्या आतमध्ये येणार आणि इथे येऊन हा जेव्हा 1 मिनिट, इथे येऊन जेव्हा इथे हा सपोर्ट घेतो इथे, किंवा इथे इथे जर हा सपोर्ट बनवेल तर आपण इथे याला प्लॅन करायचं आहे. म्हणजे जर इथे ग्रीन कॅन्डल बनली, जर इथे ग्रीन कॅन्डल बनली, आता आपल्याला कधीही कधीही FVG वरती ट्रेड करताना काय करायचं आहे की जर तुम्हाला अपसाईड साठी बघायचं आहे, म्हणजे ग्रीन कॅन्डल बनली तर काय करायचं आहे, इथे एंट्री प्लॅन करायची नाही. हा जो आपण इथे सेंटर मार्क केलेला आहे ह्याच्या खालच्या झोनमध्येच ग्रीन कॅन्डल आपल्याला मिळाली तर आपल्याला प्लॅन करायचा आहे, कारण की इथे काय होतो, आपला स्टॉप लॉस इथे छोटा होऊन जातो. पण जर इथे ग्रीन कॅन्डल बनली तर आपला स्टॉप लॉस मोठा होतो. म्हणून इथे ग्रीन कॅन्डल जर बनत असेल, इथे जर हा सपोर्ट घेत असेल तर इथली एंट्री टाळायची. तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता. आता ह्या केसमध्ये मी एंट्री कुठे घेणार, या ग्रीन कॅन्डलच्या वरती मी घेणार, कारण की हा काय केला, वरून आला, खाली आला आणि इथे याने सपोर्ट घेतला. ओके, इथे सपोर्ट घेतला, माझी एंट्री इथे बनते आणि स्टॉप लॉस याच्या खाली, आणि मी सरळ इथे माझं टार्गेट घेऊन निघून जाणार. ओके,
सो हे झालं आपलं फेअर व्हॅल्यू गॅपचा ट्रेड. पण जर ह्याने इथे ग्रीन कॅन्डल बनवलीच नाही किंवा बनवलीही, जरी बनवली तरी हा खाली आला, तरी हा जर खाली आला असा, म्हणजे इथे रेड ग्रीन कॅन्डल करत जरी हा खाली आला आणि ही लेवल जर ब्रेक केली, ही लेवल जर याने ब्रेक केली डाऊन साइड आणि रेड कॅन्डल केला कुठे, ह्या ही जी गॅप आहे फेअर व्हॅल्यू गॅप जी आहे, ही गॅप तोडून जर कॅन्डलनी खाली क्लोज केलं, तर जर मी कॉल साइड इथे जर याने सपोर्ट घेतलेला आहे, तर मी काय केलेलं आहे, इथे कॉल साइड म्हणजे अपसाइड साइडचे जर मी ट्रेड घेतलेला आहे, स्टॉप लॉस कुठे असणार आहे, या लेवलच्या खाली, आणि इथे माझा स्टॉप लॉस लागलेला आहे. जर याने इथे एंट्री दिलेली असली तर, पण जर सरळ सरळ रेड कॅन्डल हा करत खाली आला, तर आपल्यासाठी हा ट्रेड डाऊनसाइड साठीचा बनणार आहे आणि खूप सुंदर बनणार आहे, आणि यालाच काय म्हणतात, इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप. ओके, म्हणजे इथे कॉल साइडचा आपल्याला इथे ग्रीन कॅन्डल दिसती आहे, तर अपसाइडचा ट्रेड प्लान न करता आपल्याला डाऊनसाइड साठीचा प्लान इथे करायचा आहे. म्हणजे ही जी गॅप आहे सरळ सरळ ब्रेक झालेली आहे, तर आपण काय करणार, डाऊनसाइड साठीचा ट्रेड घेणार. कधी कधी काय होतं की तुम्ही समजा आता फेअर व्हॅल्यू गॅप तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे, नसेल बघितला तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी शिकवलेलं आहे. फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये काय होतं की इथे आपण एंट्री घेतो आणि म्हणजे ग्रीन कॅन्डल जर बनली तर आपण अपसाइड साठी ट्रेड बघतो. पण आता ह्याच्यामध्ये काय झालं, मी जर इथे एंट्री घेतली आणि हा खालीही आला आणि माझा स्टॉप लॉस हिट झाला, तर मी काय करणार, स्टॉप लॉस गेला म्हणून याला बंद करून सोडून देणार नाही. ह्याने जर ह्या लेवलच्या खाली जर क्लोजिंग केलेली आहे, तर मी लगेचच डाऊनसाइड साठी प्लान करणार. ओके, काय करणार, मी लगेचच डाऊनसाइड साठी प्लान करणार. आता हे तुम्हाला आणखी दुसरा सेटअप दाखवते. रेड कॅन्डल जर बनली तर आपल्याला कशा प्रकारे बघायचं आहे. त्याआधी मला सांगायचं आहे की हा सेटअप जो आहे, हा तुम्हाला काय करायचा आहे, आधी स्टडी करायचा आहे, मार्केटमध्ये फॉर्म होताना बघायचा आहे, लेवल्स काढायच्या आहेत, आणि जर हा इथून रिव्हर्स करतो आहे, इथून रिव्हर्स करतो आहे, तर मी याला अपसाइड घेणार. आणि जर ह्याने पूर्ण ही जी गॅप आहे ब्रेक केलेली आहे, रेड कॅन्डल ह्या लेवलच्या खाली क्लोज केलेली आहे, त्याच रेड कॅन्डलच्या खाली माझा काय होणार, इथे डाऊन साइड साठीचा ट्रेड बनणार. ओके, आणि तुम्हाला एक्झाम्पल दाखवून मी तुम्हाला टार्गेट वगैरे कसे लावायचे हे दाखवूनच देणार आहे. ओके, आता हे झालं ग्रीन कॅन्डल जर बनली तर. आता कधी कधी तुम्हाला बघायला मिळतं की काय होते, मार्केटमध्ये खूप मोठी रेड कॅन्डल बनून जाते, खूप मोठी सडन सेलिंग येऊन जाते. ओके, काय येऊन जाते, सेलिंग. तर आपल्याला सेम इथे काय दिसते आहे, ओके, सो इथे काय दिसते आहे, मला खूप मोठी कॅन्डल इथे बनलेली आहे. ओके, खूप मोठी कॅन्डल बनलेली आहे. तर आपल्याला दिसूनच येतं की पहिलेच्या ज्या कॅन्डल्स होत्या त्याच्यापेक्षाही खूप पटीने मोठी आहे, आणि आपल्याला दिसूनच येतं की हे काय आहे, इथे स्मार्ट मनी इन्व्हॉल्व आहे, मोठा पैसा इथे इन्व्हॉल्व आहे. तर आपण काय करायचं आहे, आपण काय करायचं आहे, जी वरची कॅन्डल आहे आणि खालची कॅन्डल आहे ह्याचे बघा, ह्या वरच्या कॅन्डलचा लो आणि ही जी कॅन्डल आहे हिचा काय करणार, मी हिचा हाय मार्क करणार. मला काय मिळाला, फेअर व्हॅल्यू गॅप मिळाला, त्याचं सेंटर मी ड्रॉ केला, सेंटर मी ड्रॉ केला. आता फेअर व्हॅल्यू गॅप वरती जर मला इथे ट्रेड घ्यायचा आहे, तर मी काय करणार, मी काय करणार की रेड कॅन्डल आहे तर मी याला डाऊन साइड साठी बघणार. फेअर व्हॅल्यू गॅप चा सेटअप जर आपण बघितला तर. आता हा काय करणार, हा काय करणार की हा खाली येणार थोडासा आणखी, आणि परत जेव्हा ह्या लेवलवरती येऊन हा इथे कुठेतरी कॅन्डल बनवतो आहे रेड, इथे कुठेतरी कॅन्डल बनवतो आहे रेड,
ओके, सो यानी आणि डाऊन साईडसाठी तुम्हाला बघायचं आहे तर काय करायचं आहे, इथे ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे वरती, कारण की आपला स्टॉप लॉस छोटा झाला पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला इथे बघायचं आहे. तर मी काय करणार पण आपण बघूयात. ओके, सो मी काय करणार, इथे एंट्री घेणार डाऊन साईडसाठी आणि सुंदर मी इथे माझा टार्गेट जो काही आहे तो घेऊन मी निघून जाणार. स्टॉप लॉस काय असणार आहे, याचाच हाय माझा स्टॉप लॉस असणार आहे. ओके, सो हे झालं फेअर व्हॅल्यू गॅप जेव्हा आपण बघतो तेव्हा. पण इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅपचा जर सेटअप आपल्याला बघायचा आहे डाऊन साईडसाठी, तर काय बघावं लागेल की हा काय करणार, हा इथे 1 मिनिट, हा इथे काय करणार, सरळ सरळ वरच्या साईडला ब्रेक करून देणार. सरळ सरळ काय करणार, वरच्या साईडला हा ब्रेक करून देणार. ही जी गॅप आहे ही पूर्ण फिल करून इथे वरती ग्रीन कॅन्डल हा बनवून देणार. हा काय करणार, इथे ग्रीन कॅन्डल फॉर्म करणार. ओके, सो वीक पण ड्रॉ करूयात. ह्या सगळ्या कॅन्डल्सला वीक्स पण असू शकतात. तर आता इथे काय झालेलं आहे, हा रेड कॅन्डल आहे. तर ह्याने काय केलं, मला केव्हा कळेल की हा इनव्हर्स फेअर व्हॅल्यू गॅपचा हा सेटअप आहे, जेव्हा हा पूर्ण लेवल ब्रेक करून देईल. आता मी फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये आपण काय करतो, डाऊन साईडसाठी रेड कॅन्डल बनली म्हणजे मी डाऊन साईडसाठी बघणार. पण याने काय केलं, मला ट्रेड दिलाच नाही. याने सरळ सरळ वरती ब्रेक केला आणि इथे काय केली, ग्रीन कॅन्डल केली. तर मी काय करणार, अगदी जी ब्रेक केलेली कॅन्डल आहे तिच्याच हायवरती मी काय करणार, एंट्री प्लॅन करणार आणि स्टॉप लॉस इथे मी स्टॉप लॉस ठेवू शकते आणि सुंदर माझा टार्गेट घेऊन मी निघून जाणार. कळलं? इझी आहे. फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये काय होतं की ग्रीन कॅन्डल जर बनली तर आपण अपसाईड साठी ट्रेड बघत असतो, पण काय होते की लेवल सरळ सरळ ब्रेक होते डाऊन साईड आणि ती ही गॅप आहे त्या गॅपच्या खाली कॅन्डल क्लोज करते. तर त्याच कॅन्डलच्या खाली आपण डाऊन साईड साठी बघायचं आहे. आणि जर रेड कॅन्डल फॉर्म झाली तर आपल्याला काय करायचं आहे, आपण एफईजी मध्ये काय करतो, रेड कॅन्डल जर फॉर्म झाली तर आपण डाऊन साईड साठी बघतो. पण इथे काय केलं, यांनी सरळ सरळ वरती ब्रेक केलं. तर मी काय करणार, जेव्हा ही इथे ग्रीन कॅन्डल ह्या गॅपच्या वरती क्लोज झालेली आहे त्याच्याच हायवरती मी काय करणार, एंट्री घेणार आणि सुंदर माझा टार्गेट घेऊन निघून जाणार. ओके, सो हे झालं ड्रॉइंग्स. आता मी एक्झाम्पल्स दाखवते तुम्हाला काही. तो आपल्याला रिसेंट डाटा बघायचा नाही आहे, 3 महिन्याच्या आधीचा बघायचा आहे. तर आपण काय करणार, मागे जाऊन बघणार. तो हे बघा, इथे ते काय झालेलं आहे, जस्ट झूम करते. ओके, सो ही बघा आपल्याला दिसून आली, ही जी कॅन्डल आहे एकदम मोठी कॅन्डल आपल्याला दिसून आलेली आहे, इथे दिसती आहे मोठी कॅन्डल. मी काय केलं, ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही वीक पण आहे बघा, हिला हिचा हाय आणि ही जी वरची ग्रीन कॅन्डल आहे तिचा लो इथे मी मार्क केला आणि हा इथे बॉक्स बनवलेला आहे. म्हणजे मी काय फेअर व्हॅल्यू गॅपचा इथे बॉक्स बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. ही गॅप काय आहे, फेअर व्हॅल्यू गॅप. तर आता आपण फेअर व्हॅल्यू गॅपचा व्हिडिओ तुम्ही बघा, कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, सो आता मी काय करणार, याला जर मला फेअर व्हॅल्यू गॅपसाठी जर याला बघायचं आहे तर मी काय करणार, याला इथे येऊन जेव्हा हा सपोर्ट घेईल तेव्हा मी प्लॅन करेल. आणि याने बघा, आणि मी तुम्हाला काय सांगितलं की जर हे आपण ह्याचा सेंटर मार्क केलेला आहे आणि डाऊनसाईड साठी येऊन जर हा ग्रीन कॅन्डल बनवतो आहे तर याला अपसाईड साठी आपण प्लॅन करू शकतो. ह्याने इथे एंट्रीही दिली पण वरती जास्त गेला नाही, 2-3 कॅन्डल्स याने केलेले आहेत. तर बघा आता ह्याने काय केलं, सरळ सरळ खाली आला आणि बघा ह्या कॅन्डलमध्ये याने ह्या गॅपचा इथे ह्या लेवलचा इथे ब्रेकडाऊन केलेला आहे. ओके, सो या लेवलचा इथे काय केलेला आहे, ब्रेकडाऊन केलेला आहे. तर माझी एंट्री कुठे बनणार, माझी एंट्री एक्झॅक्टली इथे बनणार डाऊन साईड साठी. स्टॉप लॉस आपण इथे लावू शकतो सेंटरवरती. ओके, सो आता
ह्याच्यामध्ये आता हे बघा, इथे प्रिव्हियस सपोर्ट आहे, ऑलरेडी इथे सपोर्ट आहे. तर आपण काय करायचं आहे, हा जो सपोर्ट आहे ह्याचं टार्गेट ठेवायचा आहे आणि ह्याने हिट सुद्धा केलेला आहे, बघू शकता. आता स्टॉप लॉस किती पॉईंटचा बनतो आहे इथे, 37 पॉईंटचा आणि 52 पॉईंट इथे मला मिळालेले आहेत. ओके, सो इथे बघा सपोर्ट आहे, तर इथपर्यंतच आपल्याला टार्गेट ठेवायचा आहे, याच्या खाली आपण टार्गेट ठेवू शकत नाही. ओके, सो हे झालं. बघा ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ग्रीन कॅन्डल आहे आणि सरळ सरळ लेवलनी येऊन ब्रेक केलेला आहे, सरळ सरळ लेवलला ब्रेक केलेला आहे, बघू शकता. लेवल ब्रेक झालेली आहे, तर आपण डाऊन साईड साठी बघायचं आहे. जरी कॉल साईड साठी तुम्ही इथे जरी प्लॅन केला असेल, ह्या झोन मध्ये सांगितलेलं आहे मी, जर इथे तुम्ही प्लॅन केलेला आहे याला, तर ह्याने स्टॉप लॉस हिट केलेला आहे. आणि जर तुम्ही इथे प्लॅन केलेला आहे तर स्टॉप लॉस याचा हाच असणार आहे. ह्या कॅन्डलमध्ये स्टॉप लॉस हिट झाला, आपण काय करतो, आपला हे आपण काय करतो, लॅपटॉप बंद करून बसून जातो. पण इथे काय करायचं आहे, डाऊन साईड ब्रेक केला तर मला इथे डाऊन साईड साठी सुंदर ट्रेड मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतरही आणि आपण इंट्राडे साठी बघतो आहे, तर त्याच दिवशी सेम डे आपण प्रॉफिट बुक करून निघून जायचं आहे. तर बघा हा आलेला आहे सेम डे त्याच लेवलवरती, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी याच्याही खाली आलेला आहे, बघू शकता तुम्ही. ओके, सो आपल्याला इंट्राडे साठी बघायचं आहे, तर छोटा स्टॉप लॉस आणि छोटा टार्गेट घेऊन निघून जायचं आहे. ओके, सो हा एक झाला सुंदर. ओके, सो हा पण बघा ग्रीन कॅन्डल आहे बनलेली आहे, सुंदर बनलेली. ओके, सो आता मी काय केलं, ह्या कॅन्डलचा इथे प्रिव्हियस जी कॅन्डल आहे तिचा हाय आणि जी वरची कॅन्डल आहे तिचा लो इथे मार्क केलेला आहे, बघू शकता तुम्ही, मार्क केलेला आहे. आता हे काय झालं, ही गॅप काय आहे, आपली फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मी काय केलं, सेंटर पण मार्क केलेला आहे. आणि एफईजी मध्ये जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तर इथे कॉल साईड घ्यायचा आहे तर खालच्या झोनमध्ये तुम्हाला प्लॅन करायचा असतो. याने काय केलं बघा, ह्या दिवशी ह्याने इथे ग्रीन कॅन्डल बनवली आणि नंतर वरती जाऊन हा कन्सोलिडेट करत राहिला. नेक्स्ट डे हा ओपन झाला आणि ओपन झाल्या याने ब्रेक केलेला आहे डाऊन साईड साठी. आणि काय केलं, ब्रेक केलं. माझी एंट्री कुठे बनते, इथेच बनते. पण नेक्स्ट कॅन्डल याच्या खाली निघाली का, नेक्स्ट कॅन्डल याच्या खाली निघाली का, नाही. तर इथे मला याने एंट्री दिली नव्हती, तर मी काय करणार, वेट करणार. ट्रेड तर मला दिसला आहे की इथे डाऊन साईड साठीचा ट्रेड बनतो आहे, पण यांनी मला एंट्री दिलेली नव्हती, तर मी काय करणार, वेट करणार. हा परत आला, परत ब्रेक केला, परत याने एंट्री दिली नाही. ओके, सो वेट करायचं आहे. आता ही जी लेवल आहे ह्याच्याही खाली येऊन याने क्लोज केलं पाहिजे. आता ही समोर आपण एक्सटेंड करूया. ओके, सो तुम्ही बघू शकता ह्या कॅन्डलमध्ये यांनी ह्या कॅन्डलमध्ये इथे ब्रेक केलं होतं, तर आपली एंट्री ह्या लेवलच्या खाली होते. म्हणजे आपण इथे जरी एंट्री याला प्लॅन केली, समजा इथे जरी प्लॅन केली, तर माझं स्टॉप लॉस कुठे बनणार आहे, इथे स्टॉप लॉस बनेल. आणि मी टार्गेट काय ठेवणार आहे याच्यामध्ये, टार्गेट मी काय ठेवणार आहे, इथे बघू शकता तुम्ही काय आहे, इथे काय आहे, सपोर्ट आहे. तर मी इथपर्यंत टार्गेट ठेवू शकते, इथपर्यंत टार्गेट ठेवू शकते मी. ओके, सो बघू शकता सुंदर याने टार्गेट हिट करून सुद्धा खाली आलेला आहे. आणि बघू शकता 0.5 ची इथे 0.5 चा इथे काय आहे, स्टॉप लॉस आहे आणि 1.12 आपल्याला इथे मिळालेले आहेत. ओके, सो सुंदर वर्क करते ही स्ट्रॅटेजी. तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे. चालू मार्केटमध्ये म्हणताना बघायचं आहे, 2-3 महिने याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये डायरेक्ट ट्रेड करू शकतात. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट डे पण हा सरळ सरळ खाली आलेला आहे. तो आपण इंट्राडे साठी बघतो आहोत, तर त्याच दिवशी प्रॉफिट बुक करून जायचं. ओके, आता इथे बघा, इथे खूप सुंदर इथे आपल्याला रेड कॅन्डल बघायला मिळते आहे, मोठी कॅन्डल आहे.
मी काय केलं, ही बघा, ही जी कॅन्डल आहे हिची वीक बघा इथपर्यंत आलेली आहे, तर मी वीक कन्सिडर केलेली आहे इथे. ह्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे तिची वीक आणि वरची जी कॅन्डल आहे तिचा लो. ओके, ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो मार्क केला. पण ह्याने काय केलं, इनवर्स फेअर व्हॅल्यू गॅपचा सेटअप इथे मला दिलेला आहे. ह्याने काय केलं, वरती इथे ब्रेक केलं आणि ह्या कॅन्डलमध्ये बघा ह्याने एंट्री दिलेली आहे आणि इथे मी स्टॉप लॉस ठेवू शकते. आणि टार्गेट बघा, हा इथे मला रेजिस्टन्स दिसून येतो आहे, इथे रेजिस्टन्स आहे. ओके, सो मी इंट्राडे करती आहे तर मी छोटं टार्गेट ठेवणार आणि छोटा स्टॉप लॉस ठेवणार. ओके, सो 91 पॉईंटचा इथे स्टॉप लॉस दिसतो आहे आणि 190 पॉईंट्स मला मिळालेले आहेत. ओके, कळलं? इझी आहे, इझी आहे. ओके, सो आपण परत एखादं हे बघूयात, एक्झाम्पल बघूयात. ओके, सो हा आहे एक LNT. त्यामध्ये काय झालेलं आहे बघा, त्यामध्ये काय झालेलं आहे की आता रेड कॅन्डल आहे तर मी काय करणार, डाऊन साईड साठी बघणार. पण ह्याने काय केलं, सरळ सरळ वरती ब्रेक केलेला आहे. इथे बघू शकता, इथे ब्रेक केलेला आहे. या कॅन्डलच्या हायवरती माझी एंट्री राहणार, ह्या कॅन्डलच्या हायवरती माझी एंट्री राहणार आणि स्टॉप लॉस कुठे ठेवणार, मी इथे स्टॉप लॉस ठेवणार. आणि बघू शकता इथे सुंदर ह्याने 1:2 च्याही वर ह्याने दिलेले आहेत. ओके, सो खूप इझी आहे आणि रोज रोज बनत नाही. स्टॉक्समध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. निफ्टीमध्ये खूप कमी वेळा बनतात. तर जस्ट काय करायचं आहे, ज्या दिवशी बनला त्या दिवशी त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. परत ह्या गॅपमध्ये जेव्हा येतो तेव्हा हा कसा रिॲक्ट करतो, तर पहिले FVG साठी बघायचं आहे. आणि जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला काय करायचं आहे, जर रेड कॅन्डल असेल तर आपल्याला अपसाईड साठी बघायचं आहे आणि जर ग्रीन कॅन्डल असेल तर आपल्याला काय करायचं आहे, डाऊन साईड साठी त्याला बघायचं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल इनवर्स फेअर व्हॅल्यू गॅप काय असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि शेअर करा फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.